नागपूर अधिवेशनामध्ये आज मुख्यमंत्री परभणी आणि बीडवरती उत्तर देणार आहेत। नगरविकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवण्या मागण्यांवरती सुद्धा आज अंतिम चर्चा होणार आहे। पुरवण्या मागण्या आज मंजूर केल्या जातील। त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये जनसुरक्षा विधेयकावरनं सुद्धा आरोप प्रत्यारोपांची शक्यता आहे। सरकारकडनं आज अंतिम आठवडा प्रस्तावही सादर होईल। तसंच विदर्भ मराठवाड्याच्या प्रश्नांवरती आज आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे। गेले काही दिवस सातत्याने बीड परभणीचा मुद्दा अधिवेशनामध्ये गाजतो आहे। पहिल्याच दिवशीपासनं विरोधकांनी आंदोलनाचं अस्त्र कुठेतरी उगारलेलं दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर आजचा दिवस सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरेल। आज खास करून बीड आणि परभणीच्या विषयांवरती उत्तर देणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। आपण थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेऊया। अभिषेक, आजच्या दिवसाभरामध्ये काय होण्याची शक्यता आहे? काय कार्यक्रम असेल विधानसभेत? आज विधान भवनामध्ये जर का पाहायचं तर परभणी आणि बीड या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला उत्तर देताना पाहायला मिळणार आहे। नेमकं ते काय निर्णय घेत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। उत्तर देताना SIT असेल किंवा मग कोणाचं निलंबन असेल हे करतात का, कोणावर कारवाई करतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दुसरी जर का पाहायचं तर आज नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या संदर्भात या विभागांच्या संदर्भात आपल्याला पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्यावर अंतिम चर्चा होताना पाहायला मिळू शकणार आहे। सोबतच दोन महत्त्वाची विधेयकं आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक जनसुरक्षा विधेयक आहे आणि दुसरं जर का पाहायचं तर कारागृह सेवा विधेयक, अशी दोन विधेयकं आपल्याला येताना पाहायला मिळू शकतात, ज्यामध्ये जनसुरक्षा विधेयकासंदर्भात आरोप प्रत्यारोप होताना दिसू शकणार आहेत। सोबत जर पाहायचं तर आज अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो देखील सादर केला जाईल सरकारकडनं। एकूण विदर्भ आणि मराठवाडा संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे कशा प्रकारे सरकारकडनं मदत केली जाते आहे, कशा प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा दिला जातोय का हे बघणं देखील बरोबर आहे। अभिषेक, एकंदरीतच आजच्या दिवसाचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।